बाहेरचे केळीचे वेफर्स खाल्ल्याने उपवास तुटतो का? कारण की त्याच्यामध्ये हळद असते. तर आज मी तुम्हाला दाखवते असे वेफर्स ज्याच्यामध्ये आपण हळद वापरणार नाही आहोत. आज मी केळ्याचे वेफर्स बनवलेत घरच्या घरीच. किती मस्त माहिती झालेत. 1 मिनिट दाखवते तुम्हाला. तर इथे सगळ्यात आधी बाप्पाला नैवेद्य दाखवलाय बघा. छोट्याशा वाटीमध्ये मस्त दाखवलंय बाप्पाला नैवेद्य. भारी ना. चला दाखवते तुम्हाला कसं केलं ते. तेल तापलेलं आहे चांगलं आणि हे ग्रेटर असतं ना आपण ज्याने बटाट्याची भजी करण्यासाठी बटाटा ग्रेड करतो, तर त्यानेच हे कच्चं केळ घेतलंय आणि भरपूरच तापले तेल. आणि हे ग्रेटर आहे ना माझं, ते एवढं चांगलं नाही आहे. आईने जे गावी घेतलं ना ते ग्रेटर मस्त आहे. त्याने म्हणजे ना जरा प्रॉपर असे थोडेसे जाडसर असे चकत्या कापल्या जातात. ह्याने खूपच पातळ होतात, पण ठीक आहे, क्रंची होतात, तेवढं बस आहे. हे मिठाचं पाणी करून ठेवले मी, तर हे आपण ह्याच्यावरती टाकणार आहोत. हे पाणी टाकल्यानंतर ऑब्व्हियस आहे आवाज येतो आणि असं बरंच तेल असं उडवल्यासारखं होतं थोडं थोडं. तर हे सगळं शांत झालं ना मग आपले वेफर्स तयार होतात. बघा आता आवाज थोडासा कमी झालाय, वादळ जरा शांत झालंय. अजून थोडंसं हे पूर्ण शांत झालं ना की मग ते क्रंची होतं व्यवस्थित असं, आणि मग आपण असं काढायचं. हे बघा असे मस्तपैकी स्टीलच्या डब्यामध्ये भरून ठेवायचे. आणि आवाज येतो असं बघा. कच्ची केळी मागवली होती ते किसान काम करू. आणि हा एवढा सगळा पसारा वेफर बनवण्यासाठी.